त्या 51 शक्तिपीठांपैकीच एक कामाख्या देवीचं मंदिर आहे. ती आई आहे, ती आदिशक्ती आहे, ती स्त्री शक्ती आहे. त्या स्त्री शक्तीच्या विषयी तुम्ही बोलताय. हे असे गैरसमज निर्माण करताय तंत्रमंत्रासारखे आणि बळीबळीसारखे. अहो, त्या 3.5 शक्तिपीठांच्या पैकी म्हणजे त्या 51 शक्तिपीठांच्या पैकी 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी, सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुका देवी, ही 3.5 शक्तिपीठ ती 51 शक्तिपीठांपैकीच आहे. अरे मग आम्ही तुळजाभवानी समोर जरी नतमस्तक झालो, आम्ही वैष्णोदेवी समोर नतमस्तक झालो, आम्ही कामाख्या देवी समोर नतमस्तक झालो, तरी शेवटी आम्ही आमचं मस्तक झुकवतोय आदिशक्ती आई देवीच्या पुढे. आम्ही आमचं मस्तक झुकवतोय ते स्त्री शक्तीच्या पुढं. आणि अशा स्त्री शक्तीचा अपमान हा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी करून जर संजय राऊत करत असेल ना, तर संजय राऊताची वैचारिक सुलता झालेली आहे. त्यामुळे हिंदू धर्माबद्दल, हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरांच्या बद्दल, हिंदू धर्मातल्या देवी शक्तीच्या आदिशक्तीच्या उपासनेबद्दल, स्त्री शक्तीच्या उपासनेबद्दल हा अशा पद्धतीची गरळ ओकतोय. याला देवी तर बघून घेईलच, परंतु त्या देवीचंच रूप असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींनी तर ह्यांना ऑलरेडी बघून घेतलेलं आहे. संजय राऊत काहीतरी म्हणालेत ना, ते शिंग कुर्ली वगैरे वगैरे वगैरे. संजय राऊत, तुम्ही कितीही अशा पद्धतीची कारस्थानं केली ना, तरी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला पुरून उरणार आहोत. आणि शिंग पुरायचं काय बोलताय तुम्ही? अरे, अंगावर आलेल्याला शिंगावर कसं घ्यायचं ही शिकवण आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ही थातूर मातूर बडबड बंद करा.